शेवटची रात्र. पुनश्च एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि जाऊया थेट मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन हमजा खान सज्ज होईल. राहुल कांबळे आणि नमित पाटील अशी सलामीची जोडी तुर्बे संघाकडून. विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल, फास्ट डिलिव्हरी. ओ द स्टम्प्सना सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्टँडिंग अगदी समोर, अगदी पाहायला गेलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. आणि पहिलाच बॉलवर मात्र धावसंख्येचा श्री गणेश होईल 4 या धावेनं. चौकारानं दमदार सुरुवात. दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय कुंदन शेठ भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहताय आमचे स्वप्नील भाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. राहुलनं मात्र सुंदर सुरुवात केली. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना 5 धावा झाल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत, बाकी सगळे आतमध्ये. हमजा खान पुन्हा एकदा. ओ द स्टम्प्सनं पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, कवसला. एक सोपा झेल आणि पहिला चेंडू फेस करत असताना इकडे मात्र शून्यावर बाद होईल. सगळ्यात मोठी सफलता शिरवण्या टीमसाठी, कारण नमित पाटीलला मात्र खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता नमित पाटील मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता झटपट मात्र मिळवली ती टीम शिरवण्यानं. ओम श्री राठोडनं मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि नमित पाटील सारखा खेळाडू मात्र शून्यावर परतवलाय. चांगली स्टार्ट. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करत असताना शिरवणे संघ आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर कम्स इन. तिसऱ्या क्रमांकावर स्वप्नील कांबळे दाखल होते. अर्ली विकेट ओपनर पहिल्याच ओव्हरमध्ये 5 झालाय नमित. मोठी विकेट होती या मॅचची. इथून मात्र त्याला सुद्धा जणू काही ओपनरचीच भूमिका निभवावी लागेल. राहुल कांबळे आणि स्वप्नील कांबळे अशी जोडी. हमजा खान पुन्हा एकदा. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू डिलिव्हर्ड झालाय. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला मुवमेंट करत निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर चौकार आणि तदनंतर मात्र पुनरागमन पाहायला मिळते हमजा खान. ओव्हर द स्टम्प्स नो नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि कोणती धाव मिळणार नाहीये. तत्परतेनं तेवढाच तत्परतेनं केलेला थ्रो आणि त्याचमुळे आणखीन एक डॉट बॉल फिनिश होत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 5. चांगली स्टार्ट. हमजा खान वेगवान गोलंदाजी करतोय आणि नक्कीच थोडंसं व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळत आहे. चांगले चेंडू मूव्ह करतोय. हा डेड बॉलचा इशारा येतोय. 5 चेंडू समाप्त झालेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स तुम्हाला फिनिश करायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. आज हा 8 तास असेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट टू द बॉलर. कोणती धाव नाहीये. सुपर बॉलिंग फ्रॉम हमजा. काय षटक हाताळले. पहिल्या बॉलवर चौकार पडला म्हणून काय झालं. बाकीचे चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तोच पुरेपूर प्रयत्न मात्र केलाय. हमजा खाननं पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आणि एक महत्वाची विकेट नमित पाटीलला बाद केलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 1 बाद 5 तुर्बे.
चांगलं षटक हमजा खानकडून आणि नक्कीच थोडंसं कॉन्फिडन्स वाढला असेल शिरवणे संघाचा सुद्धा, कारण एकाच विभागामधील नेणारे संघ बिलॉंग्स टू नवी मुंबई. ऑन स्क्रीन एम भाय मंदार शेठ भगत त्यांची फार मोठी स्पर्धा खरं पाहायला मिळते, मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याचमुळे सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. अमरशेठ पाटील साहेब त्या ठिकाणी पाहू शकता, संपूर्ण टीम मॅनेजमेंट संबंधात कुणालजी दाते आहेत त्या ठिकाणी, एक दिग्गज समालोचक म्हणजे साहिल शेठ भगत आहेत, हे सगळी आयोजक मंडळी आदित्य भगत आहेत. ओ यावेळी स्वीप केलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे, कॅच घेतलाय आणि आणखीन एक धक्का बसेल. तुर्बे टीम न मात्र आणखीन एक फलंदाज गमावलाय. सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का 5 धाव संख्येवर. दोनही ओपनर्स आता मात्र पॅव्हिलियनकडे परतलेत, राहुल कांबळे आणि नमित पाटील. त्यामुळं झटपट विकेट लवकरच सलामीवीरांना मात्र तंबूत धाडलंय ते शिरवणे संघानं. दोनही नवी मुंबईमधील संघ आहेत, एकाच विभागामध्ये खेळतात क्रिकेट, बऱ्याच वेळेला आमने सामने आले असतील, त्यामुळे एकमेकांची ओळख परेड चांगली ठाऊक आहे. स्ट्रॉंग झोन्स, वीक झोन्स अगदी ठाऊक असतील एकमेकांना, पण त्याचमुळे मजा येईल या मॅचमध्ये. प्रणित जोशीला मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिलाच ट्रायव्ह केलाय. सॉफ्ट हँडेड आपण बघितलं तर ब्रॉनच्या दिशेमध्ये सिंगल घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दी कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील गेले कित्येक वर्ष खरं तर तुर्बे टीमसाठी मोलाचं योगदान दिले या खेळाडूनं, पण त्याच्यावर फार मोठी मदार असेल. प्रणितचा फुल लेंथ होता, ऑन साइडला वळवलाय यावेळी स्वप्नीलनं. सिलिमिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल, 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 7 या आकड्यावर. 7 रन सोनोबोट. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्ले मधील केरळ सर्कलचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, त्यानंतर मात्र शांतता. ओ स्लाइस केला होता इकडे मात्र. ओ चान्स आहे, ओ डायरेक्ट हिट झाला असता तर परतला असता इकडे. स्वप्नील डेंजर एंडला धावत होता, अतिशय रिस्की रन घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करण्यात आला होता. दैव बलवत्तर, अन्यथा आणखीन एखाद्या फलंदाजाला मुकावा लागला असता तुर्बे टीमला. सिंगल मिळाली, चोरट्या स्वरूपामधली ही धाव. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. कमाल बॉलिंग करतोय प्रणित जोशी सुद्धा. हा फुल टॉस आहे आणि बॉल सरळ पाठवून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावां करता. आणि त्याचप्रमाणे इकडे मात्र DRS घेण्यात आलाय वेस्ट राईट साठी फ्रॉम अंपायर कॉल असेल आणि त्यामुळे चेक केलं जाईल. त्यामुळे कुठेतरी मगासपासून थांबलेला स्कोर अचानकपणे आता मात्र वाढलाय आणि थोडासा टेन्शन जरूर असेल शिरवणे संघावर. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. दुसरे पंच नीरज राणावत सर, दी बॉस. क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत निर्णय येईल. सो लेट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळं कुठेतरी धावसंख्येला मरगळ आली होती, ती झटकून टाकण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. 7 धावा मिळतील तुर्बे टीमला. 7 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 15 वर. एक मोठा फटका हवाच होता थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. फिफ्टीन ऑन बोर्ड. फ्रीडचा बॉल आहे, बॉल हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु तरी सुद्धा
फलंदाज वाचलाच असता 1 रन मिळेल. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 ऑन बोर्ड, 16 धावा. भूषण पाटील जर शेवटपर्यंत उभा राहिला तर तुर्बे टीमसाठी नक्कीच एक मोठा स्कोर उभा करू शकतो. ही ताकद त्याच्यामध्ये आहे. 10 पेल स्पर्धा, दुबई ते जाऊन खेळणारा सुद्धा खेळाडू. हो, कट करण्याचा प्रयत्न जागेवरूनच झाला होता. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाई तुर्बे संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 16 धावा. दोन षटकानंतर 16 धावा झाल्या ओमसाई तुर्बे संघाच्या धावफलकावर. 2 फलंदाज गमावलेत. सध्याच्या घडीला स्वप्नील कांबळे 8 धावांवर खेळतोय. भूषण पाटील दुसऱ्या बाजूला 2 धावांवर खेळतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा हमजा खान. ज्यानं पहिलंच ओव्हर केलं होतं. पॉवर प्लेचं भन्नाट षटक हाताळलं होतं. 5 धावा दिल्या होत्या. नमित पाटीलला बाद केलं होतं. सर्कलचं एवढं चांगलं षटक टाकलं होतं त्यानं. नक्कीच पुन्हा एकदा एखादं चांगलं ओव्हर त्याच्याकडून अपेक्षित असेल ते शिरवणे संघाच्या पाठीराख्यांना. ओ, यावेळेस मात्र स्कूप केला, पाठीमागे वळवला हा बॉल. जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, 4 धावां करतात. चांगला कलात्मक फटका, ग्रेट इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं. स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार पडला आणि त्याचमुळे धावसंख्या मात्र 20. हेच घडलं होतं हमजा खानच्या जेव्हा पहिलं षटक टाकत होता. पहिल्या बॉलवर चौकारच आला होता आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक केलं होतं या गोलंदाजानं. अगदी तसंच घडलंय. हमजा खान, स्वप्नील कांबळे. ओ, यावेळेस मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. महबूब त्या ठिकाणी होते. झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का लागेल ओमसाई तुर्बे टीमला. स्वप्नील कांबळे बॅक टू द पवेलियन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल एमजी ट्रॉफीचे आमचे दमदार आयोजक सन्माननीय संदेशभाई भगत यांचे या ठिकाणी शुभागमन. आमचे यमबाई असतील, सुजलबाई आणि त्यांच्या समवेत शिवमबाई भगत आणि साहिलबाई हे स्पर्धेचे दमदार आयोजक. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित ही दमदार स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील उल्वे नोड मधील ही 22 बाईक सह ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे. नेक्स्ट मॅच एप्रिल मध्ये वेतालदेव चांबारली कॅप्टन आणि त्यांचे समेत खारबाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. विकेट मिळाले हमजा खानला दुसऱ्याच बॉलवर. ही दुसरी विकेट होती त्याची. वेलकम सध्याजी भगत स्पर्धेचे दमदार आयोजक त्या ठिकाणी शुभागमन झाले. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर रोनित पाटील. हो, यावेळेस मात्र स्लाइस झालाय आणि शॉर्ट टर्मला बीट करत बॉल निघाला डीप थर्ड मॅन बॉलच्या दिशेनं. चेंडू 4 धावां करता चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा मिळाल्यात रोनित पाटीलला. हमजा पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र भरता वेगानं भन्नाट स्पीड होता आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय वेग होता.
वेगावर बीट केलं यावेळेस हमजानं. डॉट बॉल चौकारानंतर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. ते हमजा खान प्रभावित करतोय आपल्या वेगानं. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्याच्या गोलंदाजीवर 2 चौकार आलेत, परंतु एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. टीमची टोटल सध्याच्या घडीला 24 धावा आहेत. आणखीन एक वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. लॉनच्या दिशेमध्ये चेंडू जाईल तिकडे एक रन मिळेल नमितला, रोहितला. सिंगल न धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 25 या आकड्यावर 25. भूषण पाटील त्याला थोडंसं लीड करावं लागेल या मॅच मध्ये, थोडासा पुढाकार घ्यावा लागेल. आणि या खेळाडूने पुढाकार घेतला तर आजपर्यंत बऱ्याचशा इनिंग्स तुम्ही चोळून पाहिल्या असतील या खेळाडूच्या. मोठे स्ट्रोक्स, लॉंग इनिंग्स खेळण्यासाठी ओळखले जातात. भूषण पाटील ऑन स्ट्राइक नाव. आणखीन एक फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता आणि कदाचित हिट झाला असता तर तिथूनच मात्र पॅव्हिलियन गाठावं लागलं असतं. पाल बचावले. आणखीन एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न झाला तुर्बे टीम कडून. या सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा झाल्या त्या ओमसाई तुर्बे संघाच्या. 3 गडी बाद 26 धावा. सव्वीस धावा 3 षटकांच्या अखेरीस. बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवलाय धावफलक आतापर्यंत शिरवणे 11. शिरवणे या संघानं नवी मुंबईमधील संघ खरं नुकतीच शिरवणे प्रीमियर लीग सुद्धा त्यांची संपन्न झाली व त्याचा आता कुठेतरी ॲडव्हान्टेज त्यांना मिळू शकेल. यंग टॅलेंट्स नक्कीच शिरवणे नगरीमधून सुद्धा तुम्हाला पुढे येताना दिसतील. कारण अशा स्पर्धा जेव्हा असतात, प्रीमियर लीगचं आयोजन असतं, तेव्हा कुठेतरी नवीन चेहऱ्याला सुद्धा संधी मिळत असते आणि त्याचा फायदा सुद्धा संघाला बऱ्याच वेळेला होत असतो. जाऊया 4थ्या षटकाकडे. प्रथमेश कुंभारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हे 2 षटकं फार महत्वाचे आहेत. इथून हा धावफलक निदान 50च्या पुढे न्यावा लागेल. एक चांगली टोटल ठरू शकेल या मैदानावरची. ऑन स्ट्राइक भूषण. भूषणने उडवलाय ऑन साइडला. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रयत्न करतात, परंतु प्रयत्न असफल. बॉलला पाठवले सर मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. 6 धावांकरता उत्तुंग फटका. षटकार. पहिलाच बॉल प्रथमेश कुंभारचा आणि त्याच्यावर मात्र आघात पाहायला मिळालाय. भूषण पाटील मात्र दमदार सुरुवात केली आणि हेच अपेक्षित होतं तुर्बे टीम साठी. धावा झाल्या त्या 32. इकडे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आणि इकडे गोलंदाजाला टिपलाय जेल. प्रथमेशने आपल्याच गोलंदाजीवर जेल टिपलाय आणि पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु त्याच भूषण पाटीलला मात्र पुढच्याच बॉलवर मात्र जेल बाद केलंय. धक्का क्रमांक 4 ओमसाई तुर्बे टीमला 32 या धावसंख्येवर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय रामदास काका यांचं या ठिकाणी शिबाग मद्रास साहेब यावं आणि त्यांच्या समवेत त्यांचा नातू देखील आज मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालाय. रामदास काका साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेतालदेव चांबर्ली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. मिड इनिंग मध्ये आम्ही विनंती करतो खारबाग हेमंत पाटील 6व्या क्रमांकावर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना प्रथमेश कुंभारला मात्र सगळ्यात मोठी विकेट मिळाली. भूषण पाटीलला बाद केलंय. भूषण पाटील 2 षटकं थांबला असता तर नक्कीच वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. धावसंख्येमध्ये नक्कीच धाबा वाढल्या असत्या.
आणि त्याच्या जाण्यानंतर थोडंफार फरक तर पडेल या विकेटचा तुर्बे टीमवर. परंतु पाहूया चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. बॅटिंग लाईनअप डेप्थ आहे, खोलवर फलंदाजी आहे आणि त्याचमुळे कोणताही फलंदाज येऊन कधीही कोणत्याही क्रमांकावर षटकार मारण्याची ताकद आहे. आणि त्याचमुळे जर ही धावसंख्या 50-55च्या आसपास गेली तर दुसऱ्या सत्रामध्ये एक चॅलेंज उभं राहू शकेल शिरोणे संघावर. प्रथमेश कुंभार, नेक्स्ट बॉल. थोडंसं गुडघ्यावर बसणं, बैठक शॉट्स, पाठीमागे खेळणं, थोडंसं अनऑर्थोडॉक्स इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक्सला सध्याच्या घडीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. हे फटके दिसायला सुद्धा तेवढेच आकर्षक वाटतात. बाईकचा शोरूम उल्फेन नोड मध्ये पहिल्यांदाच तब्बल 21 बाईक्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि आज त्याचं डिस्ट्रीब्युशन सकाळी सगळ्या गावांमध्ये या बाईक जातील. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज प्रसाद घरत याचे पिताश्री अरुणजी गोपाळ घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. MG ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओरिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. जेव्हा असे फटके आपण खेळतोय ना तेव्हा तुम्हाला टायमिंग जुळवावं लागतं. इम्प्रुव्हायझेशन इतकंही सोपं नसतं. सर रायगडचे चेस मास्टर फलंदाज अर्थातच प्रसाद घरत यांचे वडील सन्माननीय अरुण शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र उल्वे नोडचा हेलिकॉप्टर फाय म्हणून ज्याला सातत्याने आपण संबोधतो ते राहुल घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं आपलं आम्ही MG ट्रॉफीच्या वतीनं. आणि त्याच कारणासो इकडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद झाले. हेमंत पाटील मैदानाच्या बाहेर येत असताना पहिल्या बॉलवर चौकार सजवला खरा, परंतु तदनंतर चेंडू सरळ जाऊन स्टंपलाच आदळलाय. त्याच कारणासो इकडे मात्र फलंदाज बाद झाले. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये कमबॅक केले प्रथमेश कुंभारनं. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये पडला होता, परंतु तरी सुद्धा मात्र हिंमत हारलेली नाहीये. त्याचमुळे आतापर्यंत शिरोणे संघानं छान गोलंदाजी केली. 36 वर 5 निम्मा संघ गारद होत असताना दरम्यान स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक शुभम शेठ घरत साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे मोठ्या उत्साहामध्ये कालच आपण साजरा केला जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये, तर अर्थातच सुजलजी घरत यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. दोन्ही बंधूंचं सहर्ष स्वागत. ऑन साईडला पळवलंय. ब्रीजचा वापर करत स्क्वेअर लेगकडे हा फटका घेऊन काढला होता. सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले शिरोणे टीम कडून. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 37 वर 5 जावा. आणि आज ज्याचा वाढदिवस सुजलजी घरत यांना पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतोय. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल केएन कंपनीचे सर्व सन्माननीय प्रदीप शेठ घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहतो आजचे आमचे प्रमुख अतिथी अनिल घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आणि आजचे बर्थडे बॉय सुजल घरत साहेब आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमी सुजलभाई आपल्या हातातून सत्कार्य घडो आणि आपल्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. हिवाळ्यात वातावरण तापवणारे, पावसाला दुर्ला उडवणारे सुजलभाई यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने इथं साजरा केला जाईल. त्याचप्रमाणे राजेशजी पाटील साहेब गणसोली यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 ला 5 अशी धावसंख्या तुर्बे संघाची. शेवटचं षटक आहे. जिन्मय जोशीनं पहिलाच बॉल मात्र निर्धाव काढलाय. षटक आहे स्ट्रॉंग ओव्हरचं शेवटचं षटक, परंतु या ओव्हरमध्ये पहा टप्पा पडला, बाहेर वळवलाय हा चेंडू. चांगले लेग ब्रेक हाताळतो हा गोलंदाज जिन्मय.
आणि पहिलाच बॉल निर्धाव. ही धावसंख्या 50च्या खाली ठेवली तर फार मोठी अचिव्हमेंट ठरू शकेल शिरवणे 11 शिरवणे टीमसाठी. ओ यावेळेस मात्र चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. झेल टिपलाय त्या ठिकाणी. मेहबूबना पुन्हा एकदा आणखीन एक धक्का लागेल आणि फलंदाज बाद होईल यावेळेस. राकेश निरगुडे मैदानाच्या बाहेर. सुपर स्ट्रोक होता खरं तर. अगदी समोर ऑफ ड्राईव्ह केला होता. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा खरं तर थांबवलंय. जिन्मय जोशी पहिले 2 डॉट बॉल 1 विकेट त्याला प्राप्त झाले. 37 वर धावसंख्या अडकले ती ओमसाई तुर्बे संघाची. न्यू बॅटर इन ॲट नंबर 8 पाविन पाटील. नेक्स्ट मॅच बी रेडी. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहा आपण टॉस साठी. ओ यावेळेचा हा चेंडू समोर उडवलाय लॉंग ऑफला. आणखीन एक झेल त्या ठिकाणी. अनिकेतनं टिपला यावेळेस. फलंदाज होईल बाद. पाठोपाठच्या 2 बॉलमध्ये जिन्मय जोशीच्या 2 सफलता. तर याच दरम्यान आपण धन्यवाद टीजे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय घनसोली गावचे दमदार उद्योजक हार्दिक मल्हार पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत सन्मान्य हार्दिक घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं MG ट्रॉफी आयोजित ही दमदार स्पर्धा आपण पाहतो. महाराष्ट्रातील आणि उलवेनूर मधील ही मानाची स्पर्धा आणि या नामांकित स्पर्धेमध्ये आज घनसोली गावचे नवी मुंबईचे दमदार युवा उद्योजक मल्हार शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत हार्दिक घरत साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. ऑन हॅट्रिक बॉलर जिन्मय जोशी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सध्याच्या घडीला आहे. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात. टाचमध्ये टिचून बॉलिंग केली जाते. हॅट्रिक बॉल कौशल पाटील फेस करेल. फुल लेंथ होता. स्ट्रेट टू द बॉलर. हॅट्रिक खात्यामध्ये जरी जोडली नसली तरी लगातार 3 फलंदाजांना मात्र बाद करण्याचा कारनामा या ओव्हरमध्ये होत असताना 4 चेंडू समाप्त झालेत. एकही धाव दिलेली नाहीये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर धावसंख्या संपूर्णपणे अडकले 37. रन्स येताना दिसत नाहीये. काय भन्नाट स्पेल प्रत्येक गोलंदाजानं. हमजा खाननं पहिलं षटक टाकलं. फक्त 5 धाबा दिल्या 1 विकेट. त्यानंतर प्रणित जोशीनं टाकलेल्या षटकामध्ये सुद्धा 1 विकेट मिळाली. 11 धाबा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. हमजा खाननं त्यानंतर परत षटक टाकलं. 10 धाबा देताना 1 विकेट घेतली. मागच्या ओव्हरमध्ये प्रथमेश कुंभारनं 11 धाबा दिल्या 2 विकेट्स. आणि या ओव्हरमध्ये जिन्मय जोशीकडून एकही रन आतापर्यंत दिली गेलेली नाहीये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. प्रेशराईज केलंय. तुर्बे संघाला बलाढ्य संघ ओळखला जातो नवी मुंबई मधील. भूषण पाटील आणि टीम परंतु थांबवलं या टीमला. स्लाइस केलं. इकडे मात्र शॉर्ट थर्मॅनला बॉलची फील्ड केली जाईल. कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आणि आता मात्र आज शेवटचा बॉल असेल. यानंतर इनिंग ब्रेक होईल. परंतु आजच्या रात्रीमध्ये मेडन ओव्हर तर बघायला मिळणार नाहीये ना. स्लॉग ओव्हरचं षटक 5वं षटक मेडन ओव्हर हा एक कारनामा ठरू शकतो. परंतु पाहूया लास्ट बॉलवर काय घडतंय. चांगला ड्राईव्ह आहे. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. थोडासा दिलासा देणारा. यावेळेस मात्र कौशलच्या बॅटमधून षटकार येतोय जाता जाता. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 43 या आकड्यावर 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते शिरवणे 11 शिरवणे संघासमोर.
तर थँक्यू व्हेरी मच. इथे आपण मान्यवरांचा सन्मान करूया मित्रांनो. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा, ही भारतीय संस्कृती. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. तर इथे घनसोली गावचे उद्योजक सन्माननीय राजेश पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी राजेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. मी या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक या ठिकाणी आमचे कमिटी मेंबर्स एम भाई यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते घनसोली गावचे दमदार उद्योजक आणि आज वेळात वेळ काढून MG ट्रॉफीसाठी ज्यांचं बहुमूल्य योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलं ते उद्योजक राजेश पाटील साहेब यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. आमचे या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर सन्माननीय मल्हार पाटील साहेब युवा उद्योजक यावा मल्हार पाटील साहेब आपला देखील सन्मान केला जाईल. आमचे राजेश पाटील साहेब यांचे सुपुत्र मल्हार पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान. मी श्रीकांतजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बघा मल्हार अगदी आपले अखंड महाराष्ट्राचे जेजुरीचा खंडराया जणू काही अवतारत मल्हार पाटील यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच सन्माननीय रमण शेठ भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. जावले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक तत्पूर्वी आपण रमण शेठ यांचा इथे देखील सन्मान करत आहोत. तत्पूर्वी आपण रमण शेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. सोमनाथ भगत साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रमेश शेठ यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान रायगडचा स्टार दिग्गज फलंदाज ज्याच्या नावावरती अनेक अर्धशतकीय फलंदाजी आपण पाहतो आणि जॉब सहित क्रिकेटमध्ये देखील त्याचं दमदार योगदान असा रायगडचा चेस मास्टर आणि उल्वे नोड जावले गावची अनबान शान प्रसाद घरात यांचे पिताश्री सन्माननीय अरुण शेठ घरात साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती करतो यमभाई आणि त्यांच्या समोर आपण पाहतो आमचे श्रीकांतजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अरुण शेठ साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर सन्माननीय बालूमामा भगत साहेब यावं. बालूमामा भगत साहेब यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे बालूमामा भगत यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चांभारली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. काही एक 10 ते 15 मिनिटं ट्रॅफिक असल्यामुळे ऑन द वे खारबाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि जसे खारबाव संघ इथे रिपोर्टिंग करेल लगेच आपण टॉस करणार आहोत. तोपर्यंत चांभारली संघ आपला कॅप्टन येऊन या ठिकाणी थांबायचा आहे. त्याच्यानंतर आमचे अमरभाई स्क्रीनवाले आपले मला वाटते LED स्क्रीन आपण ज्यांचे पाहतो मुकुंदजी पांडे आइए. LED स्क्रीन जे आपण पाहतो ना मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला योगदान लाभलं ते मुकुंद पांडे साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मुकुंद पांडे इनका सम्मान बिल्कुल यहाँ पर किया जाएगा. तो थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचे खूप खूप आभार. खारबाव संघ फक्त 10 ते 15 मिनिटं ट्रॅफिक मध्ये अडकलं त्यानंतर आपण क्रॉस करूया. तोपर्यंत जाऊ द्या. व्हॉइस ऑफ या ठिकाणी आपण पाहू शकाल नवी मुंबई आणि मिस्टर IPL कुणालजी दाते सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद दीपक पाटील सर. धन्यवाद प्रवीणजी गायकर सर. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित MG ट्रॉफीचं आयोजन आपण केलेल्या या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. एक मोठी स्पर्धा या परिसरातल्यानी यावर्षी आपण पाहतोय भरपूर बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला 21 बाईकचा क्रिकेटचा महासंग्राम उल्वे नोडमध्ये पहिल्यांदाच रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित या MG ट्रॉफी
च्या आयोजनावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. पहिल्याच मॅच मध्ये शिरवणे 11 संघाने ओम साई तुर्बे टीमच्या समोर टार्गेट सेट केले आणि ते आहे 44चं 44 धावा करायचे आहेत. येणाऱ्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये सिद्धेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अरविंद राणा. पहिलाच बॉल चॉप केला, यॉर्करचा प्रयत्न होता, बरोबर दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंट आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. खातं उघडलं जातं शिरवणे 11 या टीमचं. 44 धावा या मैदानावर. मगाशीच अमरदादा पाटील तिथे उपस्थित होते, ते सांगत होते की 50च्या आसपासचं जे टार्गेट आहे ते चॅलेंजिंग आहे आणि खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेऊन सगळ्यांनी ही स्पर्धा ज्यावेळेला तुमच्या समोर आणली यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून, यंबाई यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि आज आपण पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा. ग्रुप ए च्या मॅचेस आहेत. तर सर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहू शकाल सन्माननीय राजेश पाटील साहेब घनसोली उद्योजक स्पर्धेतून रजा घेत असताना, मल्हार पाटील साहेब हे देखील स्पर्धेतून रजा घेत असताना आणि त्यांच्या समेत केन कंपनीचे ओनर केन घरत साहेब देखील या स्पर्धेतून रजा घेत असताना. साहेब आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू कुणाल सर. एक चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि शेवटी खातं उघडले. आता फलंदाज अरविंद राणा म्हणजे सोनू याचं. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळलेले खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक राकेश हाताळताना दिसतोय. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, परत एक वेळा बॅटला लागून गलीमध्ये फिल्डर आहे तिथे तैनात तुर्बे टीमसाठी आणि एक धाव इथे मिळताना दिसेल. प्रत्येक सिंगलसाठी टाळ्यांचा गजर होतोय शिरवणे टीम कडून. परंतु मला असं वाटतं की 44 धावा चॅलेंजिंग स्कोर ला आपण नक्कीच म्हणू शकतो. ज्या पद्धतीने धावा उभारल्यात, सोपं नाहीये बॅटिंग करणं अंडर फ्लड लाईट. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेला 44चा पाठलाग करायचा आणि रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घ्याव्या लागतील टीम तुर्बेचा विचार केला तर. दुसऱ्या बाजूला 2-3 मोठे फटके आले तर सामना फिनिश शिरवण्यासाठी. आणि ते असे बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत तिथे, प्रयत्न सुरू आहे परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, पहिला दिमागदार षटकार. चांगला फटका, परत एक वेळा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि तिथे देखील 6 धावा वसूल केल्या सोनूने. हा फुल टॉस होता, मेजवानी होती आणि सरळ बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि आता नक्कीच मी म्हटलं होतं की 2-3 मोठे फटके सामना शिरवणे टीमचा आहे. तेरा धावा झाल्यात फलकावर. पहिलं षटक सुरू असताना अरविंद राणा सोनू आक्रमण करतोय. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय, बॉल गल्लीमधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, पतली गली पकड के बॉल सीमा पार. येतोय चौकार. पहिलं षटक, धावांचा पाऊस पडलाय. 17 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. सुरुवात धडाक्यात केली शिरवणे 11 शिरवणे या टीमने आणि धावसंख्येला चांगलाच आकार दिला अरविंद राणा उर्फ सोनूने. त्याच्याबरोबरीने सिद्धेश खेळतोय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, एअरकूल सर्व्हिस सेंटरचे सर्वा शमशेर सेठ इनका आगमन हो चुका. आइए शमशेर सेठ एमजी ट्रॉफी में आपका स्वागत है. रिव्हर्स मारलाय, हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. परत एक वेळा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि थर्ड मॅनच्या मधून सीमा पार. 6 धावा. आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, आमचे सर्वांचे लाडके क्रिकेटसाठी काही पण म्हणणारे आमचे शेलकरचे बालकृष्ण मामा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन तिथे त्यांच्या समवेत दिलीप भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेब यावं एमजी ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. माफ करा, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाही, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन मध्ये मारलाय षटकार.
कारण उलटा मारलाय, रिव्हर्स स्वीप मारलाय आणि 6 धाबा येतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झाल्या 23 आणि वेगाने सामना पुढे चाललाय. शिरवणे टीमसाठी यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धाव इथे मिळताना दिसेल. बॅकफुटला गेला आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला पुश करा, खुश राहा. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24. आता 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 44चं टार्गेट होतं, 44 धावा करायच्या होत्या. त्याच्यामुळे हा जो सामना टीम शिरवणे 11 शिरवणे या टीमसाठी भरपूर सोपा होत चाललाय. विकेट्सच पाहिजे तुर्बे टीमला. आणि आता तर मात्र बैठक रिव्हर्स स्वीप मारलाय. हा बॉल सरळ जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. आणखीन एक षटकार. चुभती जलती गर्मी सहा धाबा. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. आता 14 धावांची गरज आहे दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामना. आणि त्या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत करत असताना टीम शिरवणे 11 शिरवणे थोड्याच वेळात साई 11 खारबाव आणि त्यांच्याच विरुद्ध वेताळदेव चांबारली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. शफल झाला, यावेळेला स्कूप केलाय, सुपला शॉट मारलाय, बॉल सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. सारा केला या मार्केटच्या इंटरनॅशनल कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांची संकल्पना म्हणजेच MG ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघरच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. अनेकांसाठी भाग्यविधाते ठरलेले आहेत महेंद्र शेठ घरत आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन संपूर्ण सामाजिक शैक्षणिक संस्था हे आयोजन करते. उलटा रिव्हर्स मारलाय, परत एक वेळा पॉइंट मधून बॉल निघतोय. डीप मध्ये कोणीच नाहीये. इथे देखील धाबा येतील. हा येतोय षटकार. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 आणि धावा करायचे 4. या बॉलवर जर सामना संपला तर 2च ओव्हरमध्ये मॅच संपेल. 4 पाहिजेत. फुल टॉस बॉल होता, यावेळेला हवेत मिस टाइम होतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. परंतु त्याच्या अगोदर बॅटिंग टीमने DRS घेतलाय बीमर साठी, वेस्ट हाय बॉल साठी. तर ओम साई तुर्बे संघाचे पुरस्कर्ते शिवसेनेचे खालापूर विभागातील दमदार नेतृत्व शुभमबाई मालुसरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. कारण प्रत्येक ठिकाणी ओम साई तुर्बे संघ यांच्या माध्यमातून सातत्याने पॅक केला जातो. तर शुभमबाई यावं. बघा ऑन स्क्रीन सर्व खेळाडूंच्या नजरा आपण स्क्रीनवरती पाहताय. फेअर डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी सर. सो एक धाव आली. टीमची धावसंख्या आता 41. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम शिरवणीला या मॅच मध्ये. तुर्बे टीमच्या विरुद्ध पहिला बॉल क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतोय. सोनू बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे सुजल गरत कमिटी मेंबर्स ऑर्गनायझर यांचे मामाश्री विनय गवंडी साहेब यांचं आगमन झालंय. साहेब यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे मामा परिवार, आमचे एकेकालचा दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख देखील राहिले वैकर भाई यावं. आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. विनय गवंडी साहेब यावं. आज सुजल यांचा वाढदिवस सोहळा आणि विनय साहेब सुजयबाई म्हटल्यानंतर हिवाळ्यात वातावरण तापवणारा आणि पावसाला धूर लावणारा व्यक्तिमत्व यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. यावं. अजूनही 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 41.
ड्राईव्ह केल्या, खूप चांगला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. तोपर्यंत एक सिंगल येते आणि आता फक्त औपचारिकता राहिली या मॅचची. 2 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी शिरवणे 11 या टीमला. ओमसाई तुर्भेच्या विरुद्ध खेळत असताना कमी गतीने टाकलेला बॉल, चांगले फिंगर रोल केले रोनित पाटीलने. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली सोनूची आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं शांत ठेवण्यात आलं. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्याने पूर्णपणे बॅकफुटला गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. पॉवर प्लेस कमालीचा फोडलाय शिरवणे टीमच्या बॅटरने आणि त्याचमुळे हा सामना सोपा. त्या टीमसाठी परत एक वेळा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे, आणखीन एक डॉट बॉल. तो संघर्ष आता सुरू आहे त्या 2 धावांसाठी देखील. त्याही धावा करत असताना थोडेसे नाकीनऊ आणलेत या ओव्हरमध्ये रोनितने. त्याचं कारण आहे, जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नसत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, मग आली असती मजा या मॅचमध्ये. सिंगल आता इथे मिळताना दिसेल. बॅकपेट पॉइंट गलीमध्ये फिल्डर धावत जाईल तोपर्यंत एक सिंगल. एका धाबेची गरज. स्कोर इज लेव्हल. सामना समाप्तीच्या मार्गावर. साई स्पोर्ट्स खारबाव, आपण जर आला असाल कॅप्टन तर लवकरात लवकर संपर्क साधा. मेन स्टेजवर संभारली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सामना फिनिश. कॉमेंट्री बॉक्सच्या पलीकडे षटकार मारून हा सामना जिंकलाय टीम शिरवणे 11. शिरवणे या टीमने अभिनंदन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे सन्माननीय वैभव गवंडी साहेब, गौरव गवंडी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. तर सन्माननीय दिलीप भगत साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. तसेच विनीत गवंडी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे आपण सन्मान करूया.